आज रेन्नीमध्ये रक्तदान शिबिर आहे आणि रेन्नी ग्रामपंचायतची निवडणूक थेटमधून झालते, त्यातमधून भाजपचे सरपंच म्हणून खाडे मॅडम निवडून आलते. त्यांच्या प्रतिनिधीने आज तुमचा सत्कार केलेला आहे. भाजपच्या प्रतिनिधींनी पहिला इंदापूरमध्ये तुमचा सत्कार केला, हे वेलकम समजायचं का? खऱ्या अर्थानं कसं आहे, आपल्या जे सामाजिक उपक्रम होता आजचा, सामाजिक म्हणजे उपक्रम असल्यामुळं सगळेच सहकारी, युवक सहकारी, तरुण सहकारी उपस्थित राहिलेले. सुरेश भाऊ सुद्धा आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले. आपले संबंध असतात एकमेकाचे, या सगळ्या गोष्टी जोपसत असतात आणि ती वेलकम, ते माझ्या गावात आले तर मी त्यांचं वेलकम करणारच ना. त्यामुळे तसं समजलं तरी काय हरकत नाही. पण ज्या घडामोडी घडत आहेत सध्या इंदापूर, तुम्ही सूचक आताच विधान केलं की लवकरच आम्ही निर्णय घेणार आहे. हो, आता आपलं आमच्या कार्यकर्त्यांची, सहकार्याची सगळ्याची आम्ही मिटिंग आपण आयोजित करणार आहे. त्या मिटिंगमध्ये सगळ्यांना विचारात घेऊन आपण निर्णय लवकरच घ्यायचा. म्हणजे तुमचं वेलकम आता रेन्नी गावात झालंय, तसं आधी आता दिवसात भाजपमध्ये सुद्धा वेलकम होणार असं चित्र दिसतंय. तुम्हाला काय? सगळ्याशी एकत्रित निर्णय आम्ही चर्चा करून आम्ही निर्णय घेणारच आहे. म्हणजे लवकरच ह्या गोष्टीची इंदापूर तालुक्याला गोड बातमी मिळणार आहे आणि माने प्रवाहाला नवीन सुरुवात होईल असं इंदापूरमध्ये जनतेत चर्चा आहे. ह्याबद्दल काय म्हणायचं? शेवटी मगाच मी तुम्हाला सांगितलं की मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये केलेलं आहे. मला वाटतं ब्लड बँक, मुक्ताई ब्लड बँक, डॉक्टर तरंगी साहेब इथं आहे, ते मुक्ताई ब्लड बँक आलेली आहे आणि 5-6 दिवस झालं एक सगळ्या इंदापूर तालुक्यामध्ये एक सामाजिक उपक्रम माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व सहकारी या ठिकाणी घेत आहेत, कष्ट घेत आहेत. आम्ही ह्या वर्षी हार, नारळ असलं काय अन्न कमंडळीच्या ऐवजी वह्या वगैरे ज्या म्हणलं होतं त्या प्रतिसादाला समजबाई लोकांनी एवढा प्रतिसाद दिला आपल्याला की जवळपास मला वाटतं 28 ते 29,000 वह्या दादासाहेब आपल्याला या ठिकाणी आल्या. मग समाधानला विचारलं की वह्या किती आल्या विचारा, आणि मग त्या आता जी काही गरजू विद्यार्थी आहेत आपल्या तालुक्यामध्ये, आणि आता जून महिन्यात शाळाही सुरू झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना वह्या आणि सरपंच महोदय त्यांना पेन त्या ठिकाणी वाटण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये, या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये सुरू होणार आहे. आणि हे सगळं सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि आशीर्वादामुळे या गोष्टी या ठिकाणी होत असतात आणि तुमच्या पाठिंब्यामुळे होत असतात. आज सुद्धा रक्तदान शिबिर होत आहे. रक्ताचा तुटवडा अनेक बँकांमध्ये, अनेक हॉस्पिटल आपल्याला जाणवतो. आपला नातेवाईक किंवा आपलं कोण या ठिकाणी असलं आणि जेव्हा डॉक्टर चिठ्ठी देतो की ब्लड तुम्ही या ठिकाणी घेऊन या, तेव्हा रक्ताचं महत्व या ठिकाणी आपल्याला समजतं. आणि जेव्हा आपण रक्त आणायला जातो तेव्हा त्या रक्ताची किंमत मोजावी लागते आणि ती टायमिंगला मिळत नाही, बरोबर का? असे प्रसंग अनेक हॉस्पिटलला आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अमोल शेठमुळे इथं आहेत, त्यांनी मला वाटतं अगोदरच मुक्ताई ब्लड बँकेला सांगितलं की आम्ही ब्लड कॅम्प घेऊ, परंतु इथल्या रक्तदात्याला किंवा त्यांच्या परिवारातल्या सदस्याला किंवा नातेवाईकाला जर ब्लड लागलं आणि आम्ही फोन केला तर तुम्हाला मोफत या ठिकाणी ब्लड द्यावा लागेल. त्याचबरोबर मोफत ब्लड द्यावा लागेल आणि त्वरित ती ब्लड उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यांनी मला वाटतं होकार तुम्हाला या ठिकाणी दिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं सगळीकडे ब्लड कॅम्प सुरू झाले. त्यामुळे आपल्या गावामध्ये, परिसरामध्ये कुणाला जरी ब्लड लागलं तर इथून पुढे ती मोफत तुम्हाला लागू नाही, पण लागलं तर, बरोबर आहे नाही? कारण की लागलं तर ती मोफत आपल्याला योग्य त्या गटा, कुठला गट म्हणजे पाहिजे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण म्हणतो अन्नदान आहे, तिचं रक्तदान आहे. शेवटी खऱ्या अर्थानं रक्त हे कोणत्याही बँके म्हणजे कोणत्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही. माणसानंच माणसाला या ठिकाणी रक्त द्यावं लागतं. त्याचं पुण्य हे वेगळं असतं आणि ते पुण्याचं काम खऱ्या अर्थानं आज रेडणीकर या ठिकाणी करत आहेत. मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. पाऊस पाणी यंदा मला वाटतं चांगल्या पद्धतीने संपन्न योग्य वेळी मे महिन्याचा पाऊस नद्या, वड्या, नालं सगळं भरल्यामुळं शांत गरगरीत झाल्या पप्पूबाई. त्यामुळे काय अडचण या ठिकाणी नाहीये. आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य असंच या ठिकाणी राहू द्या.
आजच्या या कार्यक्रमाला माझे अमोल शेठ मुळे असतील व त्यांचा सगळा मित्र परिवार असेल आणि बाकी गावातले सगळीच ज्येष्ठ नाना सगळीच सहकारी त्या ठिकाणी आहेत. आनंदराव आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. मध्यंतरी आपल्याच गावातील लाडकिल्ले PSI राणीताई काळे यांना सुद्धा त्या ठिकाणी पुरस्काराला एक राज्यपालांच्या कमिशनर रश्मी शुक्ला मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्या सुद्धा एक सिंगम लेडी म्हणून या गावातील एक चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. त्यांना मध्यंतरी मी वाढदिवसा दिवशी त्यांना बोलवून त्यांचाही सन्मान या ठिकाणी मी केला. म्हणजे आपल्या गावातील अनेक सहकारी कर्तबगार अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत. त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करत असतात. तसंच त्या पद्धतीने मी राणीताईंना सुद्धा त्यांना आम्ही मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन त्यांचं या ठिकाणी करतो. आणि त्याचबरोबर आजचं ही ब्लड कॅम्प होत असताना जरा ती खायला ही व्यवस्था आहे आणि जेवण करून असेल तर बाया उठून उभ्या ती जेवण वगैरे करून ब्लड नाही का किंवा काहीतरी खावणच त्याची व्यवस्था व्यवस्थित करा. त्रास होऊ नये सुद्धा काळजी आपण या ठिकाणी घ्या अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळे पत्रकार बांधवांना सुद्धा तीच म्हणत असेल काय बोलतोय का नाही, काय बोलतोय का नाही, मेन राहिलं बाजूला आहे का. परंतु खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या जी मनातली गोष्ट आहे ती सगळी पूर्ण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने आपण सगळेजण मिळून करू. शेवटी आपण लोकांच्या आता आपण पाहिलं असेल की आपण अपक्ष उभा राहिलो परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एक मतापासून सुरुवात केली. शेवटी पक्ष नसल्यानंतर पुढे बी काय नाही मागं बी काय नसल्यानंतर तरी सुद्धा आपल्याला 40,000 मतं या ठिकाणी पडली. सोपं नाही. तुम्ही विचार करा की आपल्याकडे पक्ष नव्हतं, चिन्ह नव्हतं. 20-25 दिवसामध्ये आपण या ठिकाणी उभा राहिलो. 25 दिवसाच्या तयारीवरती आपल्या सगळ्यांच्या कष्टामुळे आशीर्वादामुळे आपल्याला तेवढी मतं या ठिकाणी पडलेली आहेत. त्या मताचा आदर करून त्या मताला किंवा त्या मतदार राजाला या ठिकाणी त्यांच्या काही अडचणी आता या ठिकाणी आपण 6 महिन्यापासून पाहतोय. कुणाला पोलीस स्टेशनची अडचणी, कुणाला पाण्याची अडचण आहे, कुणाला लाईटची अडचण आहे, कुणाला अशांची अडचणी त्या ठिकाणी यायला लागल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपण लोकांचा आदर करून आपण काहीतरी सगळ्यांनी मिळून निर्णय एकत्रित घेतला पाहिजे. आणि ती येणाऱ्या दिवसामध्येच आपल्याला तो निर्णय लवकरच या ठिकाणी समजेल. सगळी कार्यकर्त्यांची मिटिंग सुद्धा आपण 1-2-4 दिवसामध्ये घेऊया आणि त्या मिटिंग मध्ये आपण सगळेजण एकत्रित मिळून ठरवूया आणि आपण सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं एकमेकाला सहकार्य करत असंच या पद्धतीने या ठिकाणी पुढे जाऊया. आजचा चांगला कार्यक्रमाला पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. व अमोल शेठ यांना बाकी सगळ्या त्यांच्या मित्र परिवारांना मनपूर्वक अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर गावाचे आपले सरपंच सुरेश भाऊ खाडे हे या ठिकाणी आपल्या बरोबर यावं सरपंच आता योग्य आलेच नसतं कार्यक्रमाला बरोबर आहे का. त्यामुळे सुरेश भाऊ त्यांनी मोठा बॉम्ब टाकला. त्यामुळे सुरेश भाऊ बाकी सगळी सहकारी या ठिकाणी निश्चित आपल्या बरोबर असतील अशी सुद्धा खात्री या ठिकाणी देतो. की आपण जीवाला जीव देणारी माणसं आहे. त्यासाठी आपल्यासाठी किंवा आपण जी करेल त्यासाठी आपण नेहमीच एकमेकासाठी या ठिकाणी करत असतो. आज पप्पू शेठ कोळ यांनी देखील निर्माण केलं. मला वाटतं मी 24 तारखेला पप्पूबाई यांनी सुद्धा या ठिकाणी कॅम्प घेतलेला आहे. असे बरेच कॅम्प मला वाटतं रोईला झाला, आज कळसदेवला आणि निर्माण रेडणीला आहे की मोफत दाताची तपासणी या ठिकाणी आयोजित केलेली आहे पप्पू पाटील यांनी. आणि दाताचं सुद्धा पाहतो आपण दात साफ करायला, रूट कॅनल कराय बऱ्याचशा गोष्टीमध्ये या ठिकाणी लोकांना 1000, 2, 3, 1000, 4, 5 हजार रुपये या ठिकाणी गेलेले समजत नाही. बरोबर आहे का. आणि अनेक लोक असे आहेत आपल्या परिसरामध्ये की अहो तुम्ही इंदापूरला जायला काय करणार पैसे नसतात अशी परिस्थिती. परिस्थिती पुढे काही करता येत नाही. त्यांना जर आपण तिथं गावामध्येच या ठिकाणी जर मोफत औषध उपचार करून दिले हे सगळं पुण्य मला वाटतं कोणतंच नाही. आणि असे वेगवेगळे या ठिकाणी कार्यक्रम पप्पू शेठ पाटील आपण घेतल्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि एक चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल आपल्या मित्र परिवारांना सगळ्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद भैयासाहेब, आपण आल्याबद्दल. आपण येऊन या ठिकाणी कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल आपलं रेड्डी ग्रामस्थांच्या वतीनं प्रवीण भैयांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी लाटवाडीहून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय हनुमंतराव सानप हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान अनिल काळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी इंदापूरचे सन्माननीय संभाजीभाई सेजर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार दशरथ पटेल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सय्यद साहेबांनी तो सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. या ठिकाणी त्यांच्या समेत उपस्थित असलेले सन्माननीय दादा वळे यांचाही सत्कार सन्मान ग्रामस्थांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुखातील सन्माननीय पप्पू पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान रेड्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. सन्माननीय मयूर शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही सत्कार या ठिकाणी रेड्डी ग्रामस्थांच्या वतीने होते. सन्माननीय मयूरजी शिंदे, सन्माननीय गणेश देवकर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान डॉक्टर रवी काळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भाऊसाहेब वागसे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. भाऊसाहेबांना विनंती की आपण तो सत्कार स्वीकारावा. डॉक्टर तेजस सानप हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी अमोल मुळे परिवाराच्या वतीने होत आहे. सन्माननीय सुनील खाडे यांनी तो सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राजेश अवचर हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. सन्माननीय राजेश अवचर, आपणास विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी श्रीनिवास तरंगे यांचा सत्कार करतात. आपण सत्कार स्वीकारावा ही विनंती. या ठिकाणी सुरुवातीचे सन्माननीय अंकुश सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित सन्मान सुनील खाडे करत आहेत. त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी विनंती. आणि सुहास गोगरे हे या ठिकाणी उपस्थित राहिले. आपणासही विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी आमचे मित्र आणि इंदापूर तालुका मीडिया, प्रिंट मीडिया सभापती सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अमोल परे मित्र परिवार आणि रेड्डी ग्रामस्थांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्या शिबिरासाठी आज या ठिकाणी ज्यांचा आपण मोठ्या उत्सुकाने वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय ते प्रवीण भैया माने या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही या ठिकाणी सहज स्वागत. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचंही रेड्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सहज स्वागत.